आभार. सचिन जाधव, यस गोलंदाज सचिन जाधव यांच्यासाठी सुद्धा इथून 200 रुपये लावलेले, पण प्रमोशन झाले. डायरेक्ट 1000 रुपये नाद करायचा नाही. श्रेयश नायकवडी आणि त्याचबरोबर यश नायकवडी यांचं आणि मामांचं, मोहनरावजी नायकवडी मामांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज डिक्लेअर केलं, पण देताना 1000 रुपये इथे बक्षीस देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आदित्य माने यांच्यासाठी सुद्धा इथे 500 रुपयाचं पारितोषिक इथे येणार आहे. आदित्य माने यांनाही विनंती करेन. श्रेयश यश नायकवडी सरांना विनंती करेन की आपल्या शुभस्थिती द्यायचं आहे. प्रकाशजी पडवल सर फौजी म्हणून यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येईल. मी मोहनरावजी नायकवडी मामांना विनंती करेन प्रकाशजी पडवल फौजी यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. भीमराव हेनुकले मामा यांच्याकडून फलंदाजांसाठी ऑफर आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. अमोल जाधव यांच्यासाठी हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅट्रिक झाली आहे, हॅट्रिक झाली आहे, हॅट्रिक झाली आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथे अमोल जाधव, मोहनराव नायकवडी मामा या स्पर्धेचे मुख्य आयोजक पुरस्कर्ते आदरणीय मोहनराव नायकवडी मामा यांच्याकडनं मात्र देण्यात येत आहेत. तर धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक 3 षटकार तर जरूर आलेत, पाहायला मिळाले. अगदी अमोल जाधवच्या बॅट मधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. ओहो, यावेळेस मात्र सन्मान दिलाय या बॉल वरती. स्ट्राइक रोटेट होते, सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 21 या धावसंख्येवरती 21 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 21 धावा. चार बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. ओहो, यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल तिथे हाताळलाय. बॉल अगदी बागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तिथे मात्र पाहायला गेला तर 2 धावा मात्र या कंप्लीट होत आहेत. 2 धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचते. टीमची धावसंख्या 23, 23 धावा. ओहो, यावेळेस मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं जात आहे, कुठली क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये आणि डीप मध्ये टिपलाय झेल. फलंदाज बाद, पहिला धक्का लागतोय. टीम रेवन 11 या संघाला जावं लागेल माघारी, ज्याच्या बॅट मधून 3 हॅट्रिक षटकार आले होते. अमोल अरुणदादा मोहिते यांचा चिरचिरीत सन्मान. अगदी आपण जर पाहायला गेलं तर सन्माननीय आदरणीय अरुणदादा मोहिते यांचा चिरचिरीत सन्मान. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक
पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा चिठ्ठीत सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती मात्र केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून मात्र या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवलीत आणि आज या ठिकाणी उपस्थित झालात. तुमचं देखील मनापासून आभार. त्यानंतर राहुल पाटील साहेब यांचा देखील यशोदित सन्मान, उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं, त्यांचा यशोदित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोदित सन्मान. थँक्यू व्हेरी मच सर, कारण आपल्याकडून उत्कृष्ट फलंदाज म्हणून आम्हाला इथे बक्षीस देण्यात आलेले आहे. राहुलजी पाटील साहेबांचा आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर शहा तालुक्यातील एक नामवंत खेळाडू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर भिवंडी तालुका टायगर ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय संतोषजी शिरसट सर यांचंही इथे मात्र शुभ सन्मान साकारला जाईल. मी मामांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टायगर ग्रुप भिवंडीचे तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि 32 शहरातील एक नामवंत खेळाडू संतोषजी शिरसट सर यांचंही ते शुभ सन्मान साकारला जातोय. त्याचबरोबर योगीजी चोरगे सर यांचंही ते शुभ सन्मान घेतला जातो. मी विनंती करेन योगीजी चोरगे सरांना की आपण इथे यायचं आहे, आपलंही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. योगीजी चोरगे सरांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आणि या विकेटसाठी मात्र करमळकर साहेबांकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. या विकेटसाठी 2 चेंडूवरती 2 महत्वाच्या विकेट मात्र ज्याने प्राप्त केल्या त्या गोलंदाजासाठी अर्थातच मारुती चोरगे यांच्यासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिक साठी 500 रुपये. पाहूया, हॅट्रिकचा बॉल आहे. 2 विकेट घेतल्यात. प्रमोदने मात्र पहिली हॅट्रिक घेतली होती, परंतु दुसरी हॅट्रिक मारुती चोरगे आपल्या नावावरती करून घेईल का? हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक बॉल. स्ट्राइकला सूरज. हॅट्रिकचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अगदी काटा बदलतोय हा बॉल, मार्ग बदलतोय. थोडंसं वळण मिळतंय ह्या बॉलला आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल डॉट बॉल आलाय. अगदी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल या षटकामध्ये 5 बॉल त्यांनी हाताळलेत आणि आपण जर पाहायला गेलं तर 2च धावा खर्च केल्यात मारुती चोरगे यांनी. अप्रतिम गोलंदाजी. ओहो, याही वेळेस देखील इथे स्टंपिंगच्या रूपात सूरजला जावं लागेल माघारी. सूरज बॅक टू दी डगआउट. आणखीन एक विकेट गॉन.
अगदी गौतमी पाटील यांचं गाजलेलं हे गाणं. व्हाईट बॉल आलाय सव्या मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अभिजित हिनुगले पहिल्या बॉलवरती मात्र षटकार आलाय. ओहो खोलात टाकलेला बॉल पुढे ठेवला होता. चेंडू मागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल अर्थातच 31. 33 धावा. 33 डबल 3. लेग बाय. ओहो फ्लिप करण्याचा प्रयत्न. एकच धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती लागतायत. आतापर्यंतचा खेळ आपण पाहतोय. अगदी यानंतरच्या सर्व मॅचेस थोड्याशा अटीतटीच्या पाहायला मिळतील आणि कारण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हे लढती आपण पाहतोय. कारण ग्रामीण रबल बॉल प्रीमियर लीग 2024 सन्माननीय आदरणीय मोहनराव नायकवडी मामा यांच्या वाढदिवसानिमित्त 3.0 लोअर फुल टॉस बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. प्रोटेक्शन दिलं जात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? हो झालाय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. अप्रतिम. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चपळाईने या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल अर्थातच 36. 36 धावा. 36 धावा टीम रेवन 11 संघ आतापर्यंतचा स्कोर आपण पाहतोय. पुढे शफल झालाय. पुल केलाय. अगदी ऑन साइडला ठोकलाय षटकार. पाटलांचा बैलगाडा. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 42. 42 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आहे ना. शेवटचा बॉल. बेचाळीस धावा धावफलकावरती रेवन 11 या संघाच्या. ओहो टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. इथे मात्र संधी आहे रनआउटची आणि इथे राकेश बावके रनआउटच्या रूपाने मात्र माघारी जात असताना मात्र पाहायला मिळतोय. यस डीजे
मित्रांनो पुढचा बॉल हो यावेळेस मात्र पहा अगदी ड्राईव्ह सुरू केलाय ऑफ ड्राईव्ह राम आहे फेकी केली गेली आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावीने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 1 रन शॉट एकच धाव मात्र मिळेल सिंगल येईल फटका बसलाय स्वतः बॉलर जातोय बॉलच्या पाठीमागे पाठमोरा करतोय परंतु त्यावेळेस इथे 2 धावा जरूर मिळत आहेत या 2 धावेने धाव फलक 45 धावा 3 बॉलचा खेळ झाला अजूनही 3 बॉल शिल्लक अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल हो यावेळेस मात्र पहा खूप चांगला फटका इथे कट करण्याचा प्रयत्न होता एक धाव कंप्लीट पुन्हा एकदा दुसरी धाव देखील कंप्लीट होते 2 धावा आता कंप्लीट होत आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय 2 धावा आल्यात आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 47 या धावसंख्येवरती टीम रेवन 11 संघ मात्र पाहायला मिळतोय ओहो खूप चांगला बॉल टप्पा पडल्याने थोडासा खालती राहिलाय हा डॉट बॉल आहे आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय आता शेवटचा बॉल शेवटचं षटक टीमची धावसंख्या 47 ओहो यावेळेस मात्र पहा अप्रतिम बॉल डॉट बॉल आलाय शेवटचा बॉल इथे इनिंग होते समाप्त पहिला डाव इथे समाप्त होते पहिल्या डावानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 47 आणि विजयासाठी लक्ष्य असेल 24 चेंडू 48 धावांची त्याच बरोबर आपण पाहिलं गेलं तर सन्माननीय आदरणीय समाजसेवक श्री अनिलजी जाधव साहेब यांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांचं इथे शुभ सन्मान मात्र घेतला जाईल मी आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय मोहनरावजी नायकवाडी मामा यांना मात्र इथे विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र या सत्कार घ्यायचा आहे आदरणीय समाजसेवक अनिलजी जाधव साहेब यांचा इथे शुभ सन्मान मात्र साकारला जाईल या स्पर्धेचे मुख्य आयोजक पुरस्कर्ते आदरणीय मोहनरावजी नायकवाडी मामा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जाईल गोटेवाडी गावाचे समाजसेवक आदरणीय श्री अनिलजी जाधव सर यांचे इथे शुभ सन्मान मात्र साकारला जातोय मोहनरावजी नायकवाडी मामा यांच्याकडून अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आता प्रतीक्षा आहे या 2 संघांमधून कोणता संघ जिंकेल आणि तो मात्र खेळण्यासाठी SD ब्रिगेड या संघाबरोबर तयार असेल ते पाहणं गरजेचं फर्स्ट सेमीफायनल लुझर जी सेमीफायनल पहिल्यांदा झाली होती श्रेयस 11 यांच्याबरोबर SD ब्रिगेड तिथे पराभूत झाला होता परंतु त्यांना परत एकदा संधी आहे टॉप केला होता म्हणून आणि इथून SD ब्रिगेड यांच्या विरोधामध्ये या चालू सामन्यामधील विजेता संघ खेळणार आहे अनिलजी बागल येस एक उत्कृष्ट खेळाडू आणि क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व अनिलजी बागल सर यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे श्री अनिलजी बागल सर KTPLची जर्सी त्यांच्या आपण अंगावरती पाहू शकताय अनिलजी बागल सर यांचे इथे शुभागमन झाले त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि मी इथे शुभ सन्मान घेण्यासाठी विनंती करेन श्रेयजी नायकवडी यांना विनंती करेन की आपण अनिलजी बागल सरांचा इथे शुभ सन्मान घ्यायचा आहे क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर सातत्याने आपण या क्रिकेटबरोबर जोडले जाताना मात्र पाहायला मिळतात ते अनिलजी बागल सरांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय श्रेयजी नायकवडी युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान साकारला जातोय तर जाऊया मॅचकडे आणि या आणखी एक जबरदस्त मॅच आपण इथे पाहतो जो जिंकेल त्याला मात्र आणखी एकदा संधी प्राप्त होईल सुपर 4 साठी
तर धन्यवाद. जाऊया सेकंड इनिंग कडे, कारण लक्ष आहे 54 धावांचं आणि 54 धावा कशा पद्धतीने मात्र 48 धावांचं लक्ष. 24 चेंडू 48 धावा. साईश 11 विरुद्ध रेवन 11. 24 चेंडू 48 हव्यात. डीजे एंट्री मारली आता मैदानाच्या आतमध्ये. पाहूया अभिजित हिनुगले आणि बंटी करमळकर गोलंदाजी ट्रॅक वरती. आबासो पहिल्याच बॉल वरती धमाका, भव्य स्वागत षटकाराने केले. सहर्ष सर्वांचं स्वागत. हा धावा कुठेतरी थांबाव्या लागतील. ही जोडी कुठेतरी फोडावी लागेल, पाहावं लागेल. लक्ष 48 धावांचं. फुल टॉच आणि इथे फुल टोल वसूल केलाय. कुठलंही बॅरिगेट नाहीये. बॅरिगेटच्या पलीकडे फेकून दिलाय, हुक केला आणि षटकार आलाय. 6 धावांचा टोला. ते महान आहे. दाखवत असताना रंगात आणि ढंगात पाहावं लागेल. तात्याची विकेट घेतली जाईल का, विकेट मिळवली जाईल का. पुढचा बॉल. ओहो, इथे खोलात टाकलेला बॉल थोडासा पुढे होता. ओव्हर पिचचा प्रयत्न. एकच धाव. सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळतं टीम साईश 11. अगदी आता आपण पाहायला गेला तर 48 धावांची गरज. इम्पॉर्टंट मॅच, कारण जो हारेल तो मात्र परतीचा प्रवास, त्यांचा प्रवास इथेच थांबेल आणि जो जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि भिडेल SD ब्रिगेड या टीम समोर. इम्पॉर्टंट मॅच. पाहूया पुढचा बॉल. बंटी करमलकर, इथे मिस टायमिंग आहे. आबासो गेले, परंतु रिव्हर्स कॅच घेण्यामध्ये खूप सारा अडथळा येतो. प्रत्येकाला जमत असं नाही, परंतु प्रयत्न आबासो यांचा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. अगदी बॉल पर्यंत गेले, एफर्ट्स टाकले, कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे. त्यांना देखील माहिती आहे. स्ट्राइकला आता पुन्हा एकदा तात्या आलाय. टीमची धाव संख्या 14. आबासो यांचा पुढचा बॉल. अजूनही 2 बॉल शिल्लक. यावेळेस मात्र पहा पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्यात. 2 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचते. अर्थातच 16 या धाव संख्येवरती 16 ऑन स्कोर कार्ड. 19 बॉल मध्ये करायचे आहेत आता 32 धावा. फुल टॉस बॉल. इथे संधी आहे आणि इथे अंकुश चोरमारेने कुठलीही चुकी केली नाहीये. एक बिग विकेट गॉन. मोठा धक्का टीम साईश 11 या संघाला. नाराज देतोय, नाराज दिसतोय, हताश मनाने. फटका फसला. अंकुश चोरमारेने आता चुकी केली नाहीये आणि अगदी डगआउटचा दिशा आबासो यांनी मात्र दाखवली आहे. अभिजित हिनुगलेला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि पहिला धक्का
पहिला ब्रेक थ्रू मात्र आबासो यांनी मात्र नक्कीच मिळवून दिलाय, कारण पहिले 2 बॉल अगदी तात्याचे होते, परंतु बाकीचे 2 बॉल हे माझे आहेत हे मात्र दाखवून दिलंय आबासो. आबासो यांनी कौतुक करावं लागेल. आबासो यांचं काय कमालीची गोलंदाजी राहिली. येणाऱ्या 3 बॉलवरती 2 बॉलवरती काय कमबॅक पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक समाप्त होतंय. टीमची धावसंख्या 16 वरती 1. आता 18 चेंडू शिल्लक आणि गरज असेल 32 धाबांची. हो, पहिला बॉल सन्मान दिलाय. हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केलाय. एकच धाव. हर्षद आलाय. गोटेवाडी एक्सप्रेस हर्षद. हर्षदचं नाव काय, आडनाव जाधव. हर्षद आलाय. पहिल्या बॉलवरती तर सिंगल आली आहे. मारुती चोरगे इनसाइड आउट फटका आणि तिथे मात्र पकडलाय झेल किरण शिंदे यांनी. केडी कुठलीही चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेट गॉन. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आज मात्र करत असताना रेवन 11 संघ अगदी 2 मोठे झटके इथे मात्र पाहायला मिळाले. गोल्डन डकचा शिकार मारुती चोरगे. बॅक टू दी डगआउट. थँक्यू. वन साइड ही बरोबर आपण पाहायला गेलं तर मीरा रोड शिवसेना शहर प्रमुख आदरणीय श्री सुनीलजी पाटील साहेब यांचे ते शुभ आगमन झाले. त्यांचंही आम्ही ते सहर्ष स्वागत करत आहोत. आदरणीय श्री सुनीलजी पाटील साहेब मीरा रोड शिवसेना शहर प्रमुख सुनीलजी पाटील साहेबांचंही ते शुभ आगमन झाले. त्यांचं आम्ही इथे सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद. अगदी पहा अतिदाटीची लढत, अतिदाटीचा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हर्षदने मात्र आणखीन एक विकेट मिळवली आहे. अगदी जो जिंकेल तो मात्र पुढे जाईल आणि जो हारेल त्याचा प्रवास या लीग मध्ये इथेच थांबेल. रवी आलाय. रवीच्या बॅट मधून एक मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न. अंकुश आहे इथे. आता अंकुशची चुकी होते, परंतु पहा एफर्ट्स खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले. लॉंग ऑन रिझन मध्ये कौतुक करावं लागेल. आज चौकार अडवलाय अंकुशच्या माध्यमातून. चौकार अडला गेलाय. 2च धावा मात्र मिळतील या बॉल वरती. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. 3 बॉल बाकी आहेत या षटकाचे. 15 चेंडू. ओहो, यावेळेस ऑन साइडला बिग हिट केलाय. चेंडू वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड. षटकार. हा हे जल्लोष आपण पाहायला गेलं तर टायांचा कडकडाट होतोय, शिट्यांचा आवाज होतोय आणि अप्रतिम जल्लोष इथे मात्र केला जातोय. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 14 आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 14 बॉल आणि 24 धावांचं समीकरण बनलं गेले. 23 धावांचं समीकरण बनलं गेले. 14 बॉल 23 माफी असावी. 14 बॉल 23 चं समीकरण मात्र बनलं गेले. कमबॅक या बॉल वरती होईल का हर्षद यांचं. पाहूया. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीमध्ये मात्र सुरू आहे, परंतु शरीरावरती आदळलेला हा बॉल, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. डॉट बॉल आलाय. अगदी प्रत्येक बॉल वरती सामना रंगत चाललाय.
कारण अंतिम टप्प्यातली ही लीग अंतिम टप्प्यातली ही मॅच मात्र पाहायला मिळते. जो जिंकेल तो मात्र पुढे जाईल, जो हारेल त्याचा प्रवास आजच्या दिवशी इथेच थांबेल आणि पुन्हा एकदा 365 दिवस वाट बघावी लागेल कराड रब्बल बॉल प्रीमियर लीगची. परंतु यावेळेस हुक केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या आवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय. वन बाउंस सीमारेषा पार. रवी याच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या 2 षटक नंतर जाऊन पोहोचते. अर्थातच 29 या धावसंख्येवरती आता 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 19 धावांची. 12 बॉल 19 समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बंटी वरती मात्र आता नजरा असतील आणि बंटी कशा पद्धतीने मात्र हा सामना आपल्या संघाच्या दिशेने मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का, त्याला देखील माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. कारण जो जिंकणार आहे तो मात्र पुढे जाणार आहे, पुढच्या फेरीमध्ये दखल होणार आहे आणि जो इथे हरेल त्याचा प्रवास इथेच थांबेल. परंतु आता मिडल ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर किरण शिंदे केडी आलाय. घोगाव एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, सातत्याने या गोलंदाजाकडे देखील अनुभव पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. किरण विरुद्ध आता बंटी मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल किरण यांचा बंटीसाठी. पाहूयात किरणचा पहिलाच बॉल, त्याच्यावरती डाऊन डी ग्राउंड, अगदी लांब लचक बंटी करमळकर याच्या बॅट मधून हा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतो 35 या धावसंख्येवरती. इथे मात्र पहा गाणं वाजलं, आला रे आला बंटी करमळकर. इथे षटकाराचा बोलबाला. 200 रुपयाचं पारितोषिक विजय करमळकर यांच्याकडनं. रघुनाथ करमळकर करेन की टॉस साठी यायचं आहे एचडी ब्रिगेड आणि साईश 11
दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन की आपण इथे तर मी इथे आदरणीय मीरा रोड शिवसेना शहर प्रमुख आदरणीय सुनील पाटील साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. टॉस आपल्याला मामांनाही विनंती करेन त्यांना आदरपूर्वक घेऊन आपण टॉससाठी जायचं आहे. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. टॉस इथे मात्र घेतला जाईल प्लीज. एस टी ब्रिगेड आणि साईश 11 या दोन्ही संघाचे कॅप्टन आणि संघ मालक प्लीज आपण इथे यायचं आहे. 4 षटकांचा खेळ असणार आहे. एस टी ब्रिगेड आणि त्याचबरोबर साईश 11 संघ मालक आणि कॅप्टन प्लीज आपण इथे यायचं आहे. मी विनंती करेन. चला कॅप्टन प्लीज आपण यायचं आहे. टॉस घेतला जाईल. कर्णधार फक्त पाठवा प्लीज. कर्णधार टॉस केला जाईल पहिल्यांदा. चला मान्यवर आलेले टॉस करून घेऊया पहिल्यांदा. एस टी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट साईश 11. विजयजी करमरकर आणि अजयजी करमरकर यांना मी विनंती करीन आपण इथे यायचं आहे. त्याचबरोबर एस डी ब्रिगेड चे संदीपजी देसाई यांनाही मी विनंती करीन की आपण इथे यायचं आहे. विजयजी करमरकर आणि संदीप देसाई सर आपण इथे यायचं आहे. दोन्ही संघ मालकांना विनंती करीन की आपण इथे यायचं आहे. संदीपजी देसाई आपण जर असाल तर प्लीज आपण इथे यायचं आहे. रघु करमरकर साहेब इथे आलेले आहेत. चला टॉस इथे घेतला जाईल. मी मोहन पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते इथे मात्र टॉस इथे मात्र घेतला जाईल. चला कॅप्टन प्लीज साहेबांना मी विनंती करेन की यायचं आहे. ओके एस टी ब्रिगेड कॅप्टन कॉल घेईल. छापा घेतलाय स्ट्रिंग द कॉइन आणि आला एक काटा. यस श्रेयश साईश वॉरियर्स त्याच्या बाजूने मात्र टॉस लागले. काय निर्णय असेल तात्या? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेईल. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. यास मी जास्त वेळ घेणार नाहीये कारण अगदी तुम्ही खेळलेला आहात. मी मान्यवरांनाही विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये जायचं आहे. सेकंड सेमी फायनल आपल्याला व्हायला मिळेल इथे एस टी ब्रिगेड आणि साईश 11 या दोन संघांमध्ये. अमोल जाधव आपला सामनावीर घेऊन गेलात का? मग या प्लीज अमोल जाधव. अमोल जाधव प्लीज या. मागील मॅचचा जो सामनावीर राहिला होता अमोल जाधव. चला अमोल जाधव मी
सुनील पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार इथे द्यायचा आहे. सुनील पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र द्यायचा आहे. आणि या मॅच मधील मारुती चोरगे आणि 200 रुपयाचं पारितोषिक रघु करमरकर साहेब यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तर सामनावीराचा पुरस्कार मागील मॅचचा आपण पाहायला गेलं तर अमोल यांना इथे देण्यात येत आहे. त्याचबरोबर मी मारुती चोरगे यांनाही विनंती करेन या सामन्याचा सामनावीर पुरस्कार इथे मात्र देण्यात येत आहे मारुती चोरगे यांना. तर सुनील पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथून हा पुरस्कार द्यायचा आहे. त्याचबरोबर बंटी करमरकर यांनाही कॅश प्राइज आहे, आपण इथे यायचं आहे. त्याचबरोबर मारुती चोरगे यांनाही कॅश प्राइज आहे. प्रथमतः इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र देण्यात येणार आहे. त्यानंतर रघु करमरकर साहेबांना विनंती करेन की आपला कॅश प्राइज आपण इथून द्यायचा आहे. चेक चेक. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, मॅच स्टार्ट करायची आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. साईश मी विनंती करेन साईराज सी फूड्स कंपनीचे मालक दिनकर शेवाळे साहेब, साईराज सी फूड्स कंपनीचे सर्वेसर्वा दिनकर शेवाळे साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर अविनाशजी पाटील साहेब सिद्धिविनायक सी फूड आणि सातत्याने आपण पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून देखील याच मैदानामध्ये अगदी टेनिस सीझन अगदी आपण पाहायला गेलं तर खूप स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपण या मैदानामध्ये पाहायला होत्या. अगदी मच्छी मार्केटचे सर्व बंधू वर्ग, सर्व क्रिकेट रसिक अगदी त्यांच्या माध्यमातून ज्या क्रीडा स्पर्धा उद्भवलेल्या होत्या. चला इथे अविनाश पाटील साहेब पंच इथे मैदानामध्ये गेलेले आहेत आणि त्याचबरोबर फलंदाजी मैदानामध्ये गेलेले आहेत. तरी मी साईश 11 चला आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे. तात्या प्लीज बंटी आपली टीम घेऊन मैदानामध्ये जायचं आहे लगेच.